महात्मा गांधी ने एक बहुत बड़ा काम किया, उन्होंने आजादी को जन आंदोलन बना दिया। देशात विकासाचं जन आंदोलन उभारलं पाहिजे। लोकसभेतल्या पहिल्या भाषणात नरेंद्र मोदींचा नारा गरिबी निर्मूलन, ग्रामसुधार, महिला सुरक्षा आणि प्रशिक्षित मनुष्यबळावर दिला भर। राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस। 1 लाख रुपयांच्या पीक कर्जासाठी 0% व्याज। गृहमंत्री काही दिसला नाही, पण थोर समाज विश्लेषक, हरिभक्त परायण आर पाटील मात्र पाहायला मिळाले। या संदर्भामध्ये आर पाटील यांच्याकडून आमचा पूर्णपणाने अपेक्षा भंग झाला। प्रत्येक घरात पोलीस दिला तरी महिलांवरचे अत्याचार रोखणं कठीण। गृहमंत्री आर पाटील यांनी व्यक्त केली हतबलता। विरोधकांच्या टीकेनंतर केली सारवासारव। मोहसिन शेख हत्याप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईला 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी, तर मोहसिनच्या वडिलांच्या मागणीनंतर उज्ज्वल निकम लढवणार खटला। स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भाऊ बाबाराव सावरकरांचं स्मारक अज्ञात व्यक्तींनी जाळलं। सावरकरांचं दुर्मिळ साहित्य नष्ट, शांतता राखण्याचं स्मारक समितीचं आवाहन। मुंबईच्या विक्रोळी भागात सुरू असलेल्या पोलीस भरतीत एका उमेदवाराचा मृत्यू। उपचारादरम्यान सायन हॉस्पिटलमध्ये झाला मृत्यू। सामनाच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीची निदर्शनं। सामनाच्या अग्रलेखात शरद पवारांवर केलेल्या टीकेचा निषेध। आणि वेध आषाढी वारीचे शितोळे सरकार घराण्याचे दोन्ही अश्व आळंदीसाठी रवाना। आताची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे सिंचन घोटाळ्याच्या बाबत अहवालावर सध्या कॅबिनेटमध्ये चर्चा सुरू झालेली आहे। या बैठकीत कॅगच्या सिंचनावरील चितळे समितीचा अहवाल आणि प्रादेशिक असमतोलावरचा डॉक्टर विजय केळकर यांचा अहवाल याची ही चर्चा आता या बैठकीमध्ये सुरू झालेली आहे। मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर अहवाल आजच विधिमंडळात मांडला जाण्याची शक्यता आहे। कॅगच्या अहवालात सिंचनाच्या सगळ्या घोटाळ्यासंदर्भात अनागोंदीवर तीव्र ताशेरे ओढण्यात आलेले होते। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यामुळे अडचणीत येण्याची शक्यता